नमस्कार मित्रांनो, मी नाडेकर दशरथ. आज आम्ही निघालोय पाण्याला दुसऱ्या विहिरीवरती. जी पहिली विहीर होती ना, तर त्याच्यातला पाणी खराब झालेलं आहे. त्याच्यामुळं चाललोय आम्ही दुसऱ्या विहिरीवर. थोडा लांब आहे, पण काय हरकत नाही. तर चाललोय आम्ही वावरामधून. पुढं दीदी आहे, तिची मम्मी आहे, आणि मी पण चाललेलो आहे. काय हरकत नाही. चाललंय ते पलीकडं दिसतंय ना, भुईमुगाच्या पलीकडे एक घर आहे, त्यांच्यावाली विहीर आहे. चाललोय त्यांच्या विहिरीवरती. चाललंय पुढं दीदी, तिच्या पाठीमागं तिची मम्मी, पाठीमागं मी चाललोय. ही जे झाडं उपटून ठेवलेत ना, ही फुलांची झाडं आहेत. फुलांची म्हणजे चालू हे बारीक वाटे पाय चालू त्या वाटेनं. विहिरीवरती पण कोणतरी आहे. चालेल, पाहूया पाणी वाढता येते का नाही. आलोय आम्ही अंडे घेऊन, गिधाड घेऊन. दीदीनं बांधले बाटली. ती पण पाठी लागली होती आमच्या, मला पण पाण्याला यायचंय म्हणून. मग आणलं तिला पण. हे अंडे पाणी ओढू राहिले. हे पाणी काढायला 2 माणसं लागतात, एक वर आणि एक आतून काढण्यासाठी. पाणी तसं काढायचं अवघडच आहे, काय हरकत नाही. काढायला तर पाहिजेच पाणी. तो वरती एक टपरा आहे, त्या टपऱ्यावरती खाली उतरायला लागत आहे, आणि मग तिथं उभं राहून पाणी ओढायला लागत आहे. ही विहीर आहे, नवीनच विहीर आहे, 2-3 वर्ष झाले बांधले. बाकीचे निघाली घरी, अंडे भरले त्यांचे. आणि साईडने ना, विहिरीच्या साईडने केळी लावलेले. कसं जे आपण भांडे घासतोय ना, तर ते पाणी शिल्लक राहिल्यानंतर ते केळींना घालायचं. ते म्हणून केळी पण सगळं पण. दीदीची मम्मी हांड उचलून देऊ राहिली. नाही कसं एकमेकाची तर मदत करायलाच पाहिजे ना. निघाले आता आम्ही, शिल्लक राहिला आम्ही. अजून मग उतरलो पण नाही पाण्यामध्ये. टपऱ्यावर जायला लागेल, उतरायला लागेल खाली. दीदीची मम्मी हांडा घासते, आम्ही उतरवतो खाली टपऱ्यावरती. कारण कसं बाई माणसाला ओढायचं म्हणजे जरा अवघडच आहे. दीदीच्या मम्मीनं हांड्याला लावला फडका पाणी गाळाया. मी पॅक रशी हाताला गुंडाळली आणि ओढतोय पाणी गिधाडाने. हे काळं आहे ना, त्याला गिधाड म्हणतोय आम्ही. तुमच्याकडे काय म्हणतात कॉमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला ना, तर शेअर करायला, कॉमेंट करायला विसरू नका. आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. गिधाड पण जड आहे, ओढत नाही त्याच्यातून. खाली टप्पर आहेत ना, ते गुतत आहे त्याच्यामध्ये, मग त्याच्यामुळे ते ओढत नाही वर. बरं 2-3 हांडे भरायचे ना, टाईमच लागत. अरे 25-1 मिनटं लागतात विहिरीपर्यंत जायला घरापासून, पण काय हरकत नाही. पाणी तर पाहिजेच, लांबे असलं तरी.
टपऱ्यावरती अवघडच आहे. फडके वाटा पाणी बरोबर गाळून हांड्यामध्ये जाते. एकदम स्वच्छ पाणी. ते काही माती बिती कचरा विचरा सगळा होते फडक्यामध्ये जमा होते. हांडा भरलाय, दुसरा हांडा लावायची त्याला. दुसऱ्या हांड्याला पण फडका लावायचे. अंड भरून झालेले आहेत. आता घरी निघायला लागेल. पहिला दीदीला उचलून द्यावं लागेल, नाही का त्याला जाते का नाही ते पण पहिलं बघावं लागेल. मी वर आलो. आता दीदीला उचलून द्यावं लागेल. दीदीला उचलून दिला. आता दीदी निघाली का ना घरी, जाते का नाही काय माहिती.